उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत फोनवर आहेत। शिंदे सर, आपण हे बघतोय की मुंबईतल्या मुंबईकरांचं जीवन तसं सेफ नाहीये, कारण आज सकाळी पण तुम्ही मिठी नदी परिसरात गेला होता, तिथे सुद्धा तुम्ही पाहणी केली। मुंबईकरांचं जीवन सुखरूप व्हावं यासाठी सरकारतर्फे काय प्रयत्न केले जावेत याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्ही ऐकल्यात। मात्र अशा पद्धतीने एखाद्या छोट्या अपघातात सुद्धा किंवा एखाद्या छोट्या प्रसंगात सुद्धा आपल्या यंत्रणा कशा घायकुतीला येतात याचं उदाहरण आज पाहायला मिळालं। अग्निशमन दलाला एक तासभर कळत नव्हतं की नेमकं करायचंय काय। नाही, यामध्ये बघा झालेली घटना जी आहे ती पुन्हा होऊ नये अशीच आहे। कारण यामध्ये पाऊस आपण पाहतोय 3-4 दिवसापासून, जेवढा पाऊस त्याची इंटेन्सिटी एवढी जोरात आहे की कमी वेळेमध्ये जास्ती पाऊस पडतोय। आणि यामुळे काय झालं, हार्बर लाईन बंद झाली आणि हार्बर लाईन बंद झाल्यामुळे हे प्रवासी सगळे जे आहेत हे प्रवासी इकडे मोनोकडे वळले। आता मोनोची जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीपेक्षा जास्ती प्रवासी याच्यात आले अशी प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे। आणि आता पहिल्यांदा आपण एकच काम करतोय की याच्यात प्रवासी वाढल्यामुळे इमर्जन्सी ते पॉवर ब्रेकडाऊन झाला आणि ब्रेकडाऊन झाल्यामुळे या ठिकाणी ही मेट्रो मोनोरेल बंद पडली। आता याच्यामध्ये सगळं बाकी काही चुका कोणाच्या आहेत किंवा फॉल्ट काय, टेक्निकल फॉल्ट काय याची चौकशी तर होईलच, पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सगळी खबरदारी घेऊ। पण आता सध्याच्या घडीला आपल्याला यांना बाहेर सुखरूप काढणं आणि प्रवाशांना वैद्यकीय मदत करणं आणि त्यांना घरी सोडणं याला आम्ही प्राधान्य देतोय। म्हणून मी मुंबईचे महापालिकेचे आयुक्त त्यांच्या सगळ्या टीमशी बोलतोय सातत्याने, MMRDच्या टीमशी बोलतोय आणि म्हणूनच तिथं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे हे ऑपरेशन युद्ध पातळीवर सुरू आहे। आपण पाहतोय 200 प्रवासी जवळपास सुखरूप बाहेर आलेले आहेत, आणखी काही 150-200 लोक असतील तर ते तात्काळ यामध्ये युद्ध पातळीवर त्यांना बाहेर काढलं जाईल। आणि यामध्ये मी 3-4 प्रवाशांशी स्वतःही संपर्कही साधला जे मोनोरेलमध्ये होते बसलेले, त्यांनाही मी सांगितलं बाबा आता तुम्ही एक दुसऱ्याला मॉरल सपोर्ट देण्याची आवश्यकता आहे, पॅनिक होऊ नका आणि तुमच्या मदतीला खाली संपूर्ण टीम आलेली आहे। त्यामुळे आता बाकी प्राधान्य आपलं यांचा जीव वाचवणं, त्यांना सुरक्षित बाहेर काढणं आणि त्यांना वैद्यकीय मदत आवश्यक असेल तर ती देणं याच्यावर आम्ही फोकस केलेला आहे। शिंदेजी, अजून एक मुद्दा असा आहे की आता काही वेळापूर्वी आम्ही एका प्रवाशाशी संवाद साधला, त्याचं असं म्हणणं होतं की अशा परिस्थितीत नेमकं काय करावं याची यंत्रणांना कल्पना नव्हती, मॉक ड्रिल यांचं नीट झालेलं नाहीये। अशा पद्धतीनं एखादा अपघात घडला किंवा एखादा प्रसंग घडल्यानंतर आपल्या यंत्रणा खडबडून जाग्या होतात, मात्र त्यानंतर काही दिवसातच तो उत्साह ओसरतो आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी परिस्थिती होते। ही परिस्थिती सुधारण्यासाठी काही केलं जाणार आहे का? नाही, बिलकुल केलं जाईल। प्रवाशांचा असा कुठल्या जीव वाऱ्यावर सोडणार नाही आणि जे जे काही आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी केल्या जातील, त्याची चौकशी होईल बिलकुल। आणि अशा घटनांची पुनरावृत्ती याच्यातून पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी देखील प्रशासन आणि शासन घेईल। बिलकुल यामध्ये प्रवाशांचा जीव सगळ्यात महत्वाचा आहे, मुंबईकरांचा जीव सगळ्यात आपल्याला महत्वाचा आहे। त्यामुळे ज्या काही त्रुटी आहेत या त्रुटी दूर करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सर्व प्रशासन करेल। आणि म्हणून आता सर्वात आपण प्राधान्य यालाच देतोय, कारण ॲम्ब्युलन्स आहे, वैद्यकीय मदत पथक आहे, सगळी टीम तिथे आहे आणि ज्यांना आवश्यकता आहे त्यांना सगळं आणि घरापर्यंत त्यांना सोडणं सुरक्षित यालाच आपण आता प्राधान्य देतोय। शिंदेजी, आज एक शेवटचा प्रश्न आहे। आज सकाळपासून तुम्ही मिठी नदी परिसरात फिरताय, मुंबईतल्या विविध भागात फिरताय आणि तुम्ही तिथे जाऊन परिस्थितीची पाहणी केली, पूरस्थितीची पाहणी केली, एकूणच आपत्ती व्यवस्थापन, कारण मुंबईत असं आहे की मुंबईत माणसाचा जीव कसा जाईल याचा नेम नाही, कधी होर्डिंग पडून जातं, कधी कोण खड्ड्यात पडून मरतं। अशा वेळेला आपत्ती व्यवस्थापनाच्या पूर्ण यंत्रणेवर तुम्ही समाधानी आहात का? आज दिवसभरात तुम्ही जो आढावा घेतला त्यावर तुम्ही समाधानी आहात का? नाही, बघा मुंबई महापालिकेची पूर्ण यंत्रणा मी पाहिली, सर्व अधिकारी जे रस्त्यावर होते, फील्डवर होते आणि जिथं जिथं आवश्यकता होती तिथं सुरक्षित स्थळी लोकांना हलवलं देखील होतं। मी मिठी नदीच्या पूर्ण परिसरात फिरलो, तिकडे NDRFची टीम होती, महापालिकेची रेस्क्यू टीम होती आणि त्याचबरोबर तिथं त्यांना ताबडतोब 300-400 लोकांना शिफ्ट केलं। तिथे वैद्यकीय मदत पथक होतं, डॉक्टर होते, सगळे होते। आणि त्यामुळे बघा आता पाऊस जो आपण पाहतोय, आता पावसाची एवढी म्हणजे गती होती की कमी वेळामध्ये जास्ती पाऊस पडत होता। आता 6 तासामध्ये 200 मिलीमीटर पाऊस पडला आणि 24 तासात 350 मिलीमीटर पाऊस पडला आणि कमी वेळात एवढ्या हाय इंटेन्सिटीने पाऊस पडल्यामुळे
या सगळ्या गोष्टी झाल्यात. पण एकच आहे की आता सध्या तरी आपल्याला लोकांना सुरक्षित ठेवणं, परंतु लॉंग टर्म मध्ये आता ज्या पद्धतीने जी काही यंत्रणा आहे, ज्या पद्धतीने जी आपली सिस्टीम आहे, स्टॉर्म वॉटर ड्रेन असेल, इतरही जे काही आता आपण एसटीपीज करतोय, मिठी रिव्हरचं डेव्हलपमेंट करतोय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या लॉंग टर्म मध्ये आपल्याला ती सगळ्याची व्याप्ती तर वाढवायला लागेल, कॅपॅसिटी वाढवायला लागेल. त्या बाबतीत देखील महापालिका आयुक्त आणि त्यांचे जे काही एक्सपर्ट आहेत त्यांच्याशी माझी आज चर्चा झालेली आहे. अगदी धन्यवाद शिंदेजी, आपण आमच्याशी संवाद साधलात आणि माहिती दिलीत त्याबद्दल. आपण पाहतोय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिली. त्यांचं असं म्हणणं आहे की नैसर्गिक आपत्ती सुद्धा मोठ्या प्रमाणावर मुंबईवर येत असते. आज पावसाचं प्रमाण सुद्धा गेल्या 2 दिवसांपासून प्रचंड होतं आणि अशा परिस्थितीत सुद्धा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आपलं काम करतायत. मात्र लॉंग टर्मसाठी काही विचार करण्याची गरज असल्याची कबुली सुद्धा त्यांनी दिलेली आहे. आणि ही दृश्य आता आपण पाहतोय, मोनोरेलमधनं जवळपास सर्व प्रवासी बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे, कोणालाही दुखापत झालेली नाही आहे. ही त्यातल्या त्यात सुदैवाची बाब म्हणावी लागेल. मात्र 2 तासाच्या या नाट्यामध्ये मुंबईतल्या प्रशासकीय यंत्रणांच्या क्षमतेचा अंदाज मात्र येऊ शकतो. एखाद्या अशा पद्धतीच्या प्रसंगामध्ये यंत्रणा कशा पद्धतीनं काम करतात याचा हा नमुना म्हणावा लागेल. कारण आत्ता एका प्रवाशाने जी प्रतिक्रिया दिली त्याच्यानुसार आम्ही जेव्हा इमर्जन्सी कॉल करतो मोनोरेल्वेला, एरवी प्रवासादरम्यान जेव्हा असं काही घटना घडल्यानंतर जेव्हा आम्ही कॉल करतो त्यावेळेला आम्हाला मेल करा असं उत्तर दिलं जातं. शासकीय यंत्रणा जर अशा निर्बुद्ध पद्धतीनं वागत असतील तर अशा शासकीय यंत्रणांचं काय करायचं असा सवाल प्रवासी करत असतील तर त्यांना चुकीचं कसं म्हणता येईल. आपण ही दृश्य पाहतोय, ज्या दृश्यांमध्ये एका मोठ्या तराफ्यावरनं, एका मोठ्या पाळण्यातनं प्रवाशांना आणलं जातंय आणि त्यांची सुटका केली जाते. प्रवाशांनी या 2-2.5 तासानंतर अखेर सुटकेचा निश्वास टाकलेला आहे. एका प्रवाशाची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी होती की आम्ही पावसाने भिजलेलो नाही आहोत, तर आतमध्ये जी घुसमट झाली त्यातनं आम्ही हे भिजलेलो आहोत आणि अनेकांचा रक्तदाब वाढला होता, अनेकांना तणाव जाणवत होता, अनेकांची प्रकृती. आणि आत्ता जी घोषणा समोर झालेली आहे, आत्ता जी माहिती समोर येते त्यानंतर मुंबईतलं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण झालेलं आहे. संपूर्णपणे या प्रवाशांना बाहेर काढण्यात यंत्रणेला यश मिळालेलं आहे. अग्निशमन दलाची यंत्रणा साधारण अर्ध्या तासानंतर या ठिकाणी पोहोचली. 7:45च्या सुमारास हे ऑपरेशन सुरू झालं आणि आता 8:45च्या सुमारास म्हणजे 2 तासानंतर अखेर हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे. या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय, मुंबईतलं सगळ्यात मोठं रेस्क्यू ऑपरेशन ज्यामध्ये साधारण 200 ते 250 प्रवाशांची सुटका करण्यात आलेली आहे. मोनोरेलमधल्या अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. मोनोरेल्वेतले सगळे प्रवासी सुखरूप बाहेर पडलेले आहेत आणि हे रेस्क्यू ऑपरेशन संपलंय अशी घोषणा स्थानिक प्रशासनानं केलेली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी नोरकेल शिडीच्या सहाय्यानं या सगळ्या प्रवाशांची सुखरूपपणे सुटका केलेली आहे. 2 ते 2.5 तासांनंतर अखेर हे प्रवासी सुखरूपपणे बाहेर आलेले आहेत. महापालिकेने तिथं ॲम्ब्युलन्सेस उभ्या केलेल्या होत्या, त्यामुळे ज्यांना प्रथमोपचार आवश्यक होते त्यांना ते प्रथमोपचार देण्यात आले. अनेकांना रक्तदाब वाढला होता, अनेकांचं टेन्शन वाढलं होतं, त्यामुळे त्यांना प्रकृती अस्वस्थ जाणवत होतं आणि अखेर या सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आलेली आहे. मोनोरेल्वेत अडकलेले सर्व प्रवासी आता सुखरूप बाहेर पडलेले आहेत. या प्रवाशांना घरपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली असं आत्ताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रवाशांना आता जवळच्या रुग्णालयात नेलं जाईल, त्यांची वैद्यकीय तपासणी आवश्यक असेल तर केली जाईल आणि त्यानंतर त्यांना सुखरूपपणे घरी सोडलं जाईल.